एकेकाळी स्वतःचं घर असणं हे यशाचं आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जायचं. आता ही मानसिकता वेगानं बदलताना दिसते. विशेषतः मिलेनियल्स आणि जनरेशन झेड यामधील तरुण घर खरेदी करण्याऐवजी भाड्याच्या घरात राहणं अधिक पसंत करतात. आर्थिक स्वातंत्र्य, करिअरमधील लवचिकता आणि वाढत्या घरांच्या किमती यामुळे हा बदल घडत असल्याचं विविध अहवालांमधून समोर आलं. अहवालांमधून नेमकी कोणती माहिती समोर आली या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी अमोल. तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी. EMI पेक्षा भाडं अधिक परवडतंय. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म नो ब्रोकरच्या सर्वेक्षणानुसार 46% भाडेकरूंनी दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहणं हा अधिक चांगला पर्याय असल्याचं म्हटलं. 25 ते 34 वयोगटातील 53% आणि 35 ते 44 वयोगटातील 48% लोक घर खरेदी करण्याऐवजी भाड्याचाच पर्याय निवडत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे महानगरांमधील घरांच्या प्रचंड वाढलेल्या किमती. अनेक शहरांमध्ये एका घरासाठी भरावा लागणारा मासिक EMI ही त्या घराच्या भाड्याच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक आहे. उदाहरणार्थ, ज्या घराचं मासिक भाडं 50,000 रुपये आहे, त्याच घरासाठी महिन्याला 1 लाखांपेक्षा अधिक EMI भरावे लागू शकते. त्यामुळे लाखोंची डाऊन पेमेंट आणि दीर्घकालीन कर्ज घेण्यापेक्षा तरुण त्याच पैशाची गुंतवणूक म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये करतायत. गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य. 20 ते 25 वर्षाच्या कर्जात अडकण्यापेक्षा अनेक तरुण तोच पैसा म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवत आहेत. त्यांना विश्वास आहे की दीर्घकाळात अशा गुंतवणुकीतून अधिक चांगला परतावा मिळू शकतो. त्याचबरोबर नोकरी किंवा करिअरच्या संधीसाठी शहर बदलण्याचं स्वातंत्र्यही त्यांना महत्त्वाचं वाटतं. एकदा घर घेतलं की स्थलांतराचा निर्णय कठीण होतो. त्यामुळे भाड्याचं घर त्यांना अधिक सोयीचं वाटतंय. विशेषतः IT, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक व्यावसायिक करिअरच्या संधीनुसार शहर बदलतात. त्यामुळे एका शहरात कायमस्वरूपी घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं त्यांच्यासाठी अधिक सोयीचं ठरतंय. लाईफस्टाईल देखील बदलली. पूर्वी भाड्याचं घर म्हणजे तडजोड मानली जात होती. मात्र आता अनेक तरुण सुसज्ज फ्लॅट, गेटेड सोसायटी आणि आधुनिक सुविधा असलेल्या प्रीमियम घरांमध्ये भाड्यानं राहणं पसंत करतात. यामुळे महानगरांमध्ये प्रीमियम भाड्याच्या घरांची मागणी देखील वाढली. मुंबई महानगर प्रदेशात दरमहा 40,000 रुपयांपेक्षा अधिक भाडे असलेल्या घरांची मागणी लक्षणीय वाढल्याचं दिसून येत आहे. रेंटल मार्केटला मिळतोय बूस्टर. तरुणांच्या या बदलत्या विचारसरणीचा थेट परिणाम रेंटल मार्केटवर होतोय. मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या भाड्यात वार्षिक 11% वाढ झाली. त्यापाठोपाठ चेन्नईमध्ये 8%, बेंगळुरूमध्ये 7%, तर हैदराबाद आणि दिल्ली NCR मध्ये सुमारे 3% वाढ नोंदवली. आता हा ट्रेंड का बदलतोय त्याची कारणं आपण समजून घेऊयात. घरांच्या वाढत्या किमती आणि महागडी EMI, आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात वाढती गुंतवणूक, नोकरीसाठी वारंवार इतर शहर बदलण्याची गरज, हायब्रिड वर्क आणि बदलती लाईफस्टाईल, कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची प्रवृत्ती. दरम्यान एकूणच काय तर एकेकाळी स्वतःचं घर म्हणजे सुरक्षित भविष्य अशी धारणा होती. मात्र आजच्या तरुणांसाठी स्वतःचं घर हे आयुष्याचं पहिलं ध्येय राहिलेलं नाही. त्याऐवजी आर्थिक लवचिकता, गुंतवणूक आणि जीवनशैली यांना अधिक महत्त्व दिलं जात असून त्यामुळं भाड्याच्या घरात राहणं हा अनेकांसाठी आता विचारपूर्वक घेतलेला निर्णयच ठरतोय. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका.